जिजाबाई हे काय पद्धत आहे? जरा बी कळत नाहीये? बाबा, यांची तब्येत आता बरी नाहीये, यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता काहीच बोलू नका. तुम्ही रागवत का? मी काय लहान मुलगी आहे का? जिजाबाई, जिजाबाई. रमा, तू बरी आहेस ना? वय वय, म्या ठीक आहे. ते त्यांची तब्येत खराब आहे ना, म्हणून ते अशा करतायत. परिस्थिती बघून तर लय मज्जा आली मला. का कसं काय मी ओरडून त्या रमाला धक्का दिला ते, आणि रमा काय बी बोलू नाही शकली. भीम बी काही नाही बोलू शकला. कोणीच काही नाही बोलू शकलं. पर तू कुणा बी संघाचं चुकीचं वागायचं नाहीयेस, कळलं? नाही कोणाला त्रास द्यायचा आहेस. याच उलट करणार मी, नक्की करणार, करत राहणार. आणि तुम्ही काय बी करू नाही शकणार. तर मी असा गपगुमान उभा राहून असं बघत नाही बसणार. बघावं लागल तुम्हासनी. कारण जर तुम्ही काही केलात ना, तर मी समद्यांना सांगीन का मी बरी हाय. आणि मग तुमचा पोरगा निघून जाईल. एवढ्या दिवसानंतर चांगला फासा लागलाय हाताला. आजवर भीमच्या नावावर लई काय केलं तुम्ही. आता भीमच्या नावावर समद्यांचा हिशोब घेणार म्या. साहेब, मला तर वाटत आहे की तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला जात आहे. काय सांगतो तुम्ही? कोण करायला आमच्याशी फसवणूक? एकच तर आहे, तो भीमराव. भीमराव? तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्पष्टपणे सांगा. सांगा मुलांनो, सांगा. सर, खरं तर भीमने तुम्ही दिलेल्या शिष्यवृत्तीने आपली ग्रॅज्युएशनची परीक्षा तर पूर्ण केली, पण आता तुमच्या बरोबर त्याला बडोद्याला यायचं नाहीये. म्हणून तर नवीन नवीन कारण शोधतोय. दोघही बाप मुलगा सामील आहेत सर. आधी भीमने आपल्या वडिलांचं कारण दिलं, आणि आता तो आपल्या आईच्या नावावर नवीन खेळ खेळतोय. कोणता खेळ? बातमी तर मिळालीच असेल की जिजाबाई पागल झाली आहे. पण जिजाबाई पागल नसूही शकते. नाटक सुद्धा करू शकते, रामजी करून घेऊ शकतात, किंवा पूर्ण खानदान मिळून नाटकही रचू शकतात. आणि या सगळ्याचा एकच अर्थ आहे साहेब, विश्वासघात. महाराजांच्या सोबत धोका. विचार करा. तुम्ही लोकांनी जे सांगितलं आहे, जर ते खरं निघालं तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुम्ही सगळेजण एक काम करा. ज्यांनी कोणी हे षडयंत्र रचलं आहे त्याला पकडण्यासाठी आमची मदत करा, आणि जो गुन्हेगार आहे त्याला महाराजांसमोर पेश केलं जाईल, आणि महाराज त्याची शिक्षा ठरवतील. तुम्ही लोक जाऊ शकता. होय सर. चला. आज तुझी शपथ घेऊन सांगतोय, जर का आज तो भीमला जाण्यापासून थांबवलंस तर मला काही दिवसांचा येळ मिळेल. तेव्हा मी तुला असंच प्रेम करत राहीन, असं तुला वाटतंय? मला विश्वास नाही. भीमची शपथ, आयुष्यभर तुझा नवरा बनवूनच राहील. तुमच्या पोराला मी तोपर्यंत थांबवून ठेवू शकते जोवर तुम्ही माझं बोलणं ऐकत राहाल. आता तुमच्या हातात आहे. कोणाला बी माहित नाही पडलं पाहिजे का म्या येडी नाही हाय. चूक तर करत आहेच म्या, आणि मला हे बी माहित आहे की प्रत्येक चुकीची शिक्षा असते.
आणि ही शिक्षा आज नाही तर उद्या मला नक्की मिळणार आहे. माहित नाही पुढे काय होणार आहे ते. खडतर मार्गावर उभा आहे मी. मला माहिती आहे की मला आता बडोद्याला गेलं पाहिजे, पण घटना अशा घडल्या की मला आता इथेच राहिलं पाहिजे. तुम्ही जास्त विचार करू नका. जे होईल ते होईल. फक्त आपण काम मिळून शोधू. आणि तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी फॉर्म भरून टाका. तुम्ही तेच केलं पाहिजे. माहित नाही पुढे काय होणार आहे आणि किती दिवसांपर्यंत मला इथे थांबावं लागेल. अजून घरात जेवण का नाही बनले? एवढी लोक आहे घरात, पण एक कामाचं नाहीये. भूक लागलीये मला, जेवायला द्या. मिळेल, जेवाय मिळेल. तू रिकाम टेकडी आहेस का? जाऊन जेवण बनव. हे बघा, तुम्ही अशा प्रकारे धक्का देऊ नका हिला. जातीये ती, बनवेल स्वयंपाक. जा लवकर, जा लवकर. मी समधी लोक जावा आहेत ना. जावा. तुम्ही बी जावा. मला एकटीला राहायचंय. जावा तुम्ही बी जावा. मला एकटीला राहायचंय. जा. जेवण आणा. लवकर जेवण द्या. काय झालं फुलियाताई? तुम्ही असं इथे एकट्या काय बसले आहात? काय नाही, फक्त जोखूची वाट बघत बसलीये. फुलियाताई, मला कळतंय तुम्हाला कसं वाटतंय ते. जोखू भाऊ कसे पण असू देत, पण तुम्ही तसेच असणार आहात जसं तुम्ही आहात. या जगाला समजतच नाही की एक बाईचं प्रेमच असं असतं की ती कोणाला किती बी द्वेष करू दे, तरी पण आपल्या नवऱ्याची वाट बघणं, त्याची काळजी करणं ती कधी पण सोडत नाही. जोखू, काय झालं? असं दुःखी का दिसतोयस? ते ज्याच्या कपड्याचं नुकसान द्यायचं होतं तो बाहेर भेटला होता मला. बोलला की उद्यापासनं जर मी चाळीच्या बाहेर दिसलो तर तो मला मारला आणि कुठं बी जाऊ बी देणार नाही. फुलिया, ऐक ना, तू जशी त्या भीमाच्यासाठी पैसे कमवायला गेली होतीस ना, तसंच माझ्यासाठी बी जरा असे पैसे कमवून आणून दे ना फुलिया मला. पैसे जर का जमा झाले ना तर मी भरपाई करून टाकाल लवकर.
काय ही परिस्थिती, या परिस्थितीचा फायदा कसा उठवायचा हे मला चांगलंच माहिती आहे. हुलिया मदत करू शकेल. हुलिया, मी तुझी मदत करू शकतो, पण तुला माझं एक काम करायला लागेल. आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायला तू एवढं तर करू शकतेस ना? ज्याच्या कपड्याचं नुकसान द्यायचं होतं त्यो बाहेर भेटला होता मला. बोलला की उद्यापासनं जर मी चाळीच्या बाहेर दिसलो तर त्यो मला मारला आणि कुठं बी जाऊ बी देणार नाही. बोल, करशील? सांगा, काय काम आहे? मुनिमजी, तुला माहित आहे तुला पैसे का दिले गेलेत? तुला भीमरावाच्या कुटुंबावर लक्ष ठेवावं लागेल. आणि आम्हाला सांग, भीमरावाची आई जिजाबाई वेडी आहे का वेडा असण्याचं नाटक करते? म्हणजे आम्हाला सत्य काय ते कळेल. माझ्यासाठी बी जरा तर असे पैसे कमवून आणून देणं बोलूया मला. पैसे जर का जमा झाले ना तर मी भरपाई करून टाका लवकर. मालक, म्या चौकशी करून कळवते. तू जाऊ शकतेस. मी तर असं म्हणतो महाराज की तुम्ही भीमरावावर पण लक्ष ठेवा. तो काय काय करतो त्याच्या प्रत्येक कार्यावर लक्ष ठेवा तुम्ही, जेणेकरून असे होऊ नये की महाराजांच्या पैशाने शिक्षण घेऊन तो वेगळंच करत असेल आणि महाराजांना असंच गप्प बसावं लागेल. खबरदार, जर महाराजांबद्दल काही बोललात तर आम्ही तुम्हाला इथे येऊन तुमचं म्हणणं मांडण्याची संधी दिली आहे. याचा अर्थ असा नाही तुम्ही आमच्याशी जवळीक साधाल आणि महाराजांबद्दल काही बोलण्याचं दुष्कृत्य कराल. विसरू नका, आम्ही तुम्हाला ही सजा देऊ शकतो. आणि आम्हाला भीमरावासोबत काय करायचं आहे ते आम्ही चांगलेच जाणतो. त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये. तुम्ही जाऊ शकता. माफ करा साहेब जर का तुम्हाला आमच्या बोलण्याचे वाईट वाटले असेल, परंतु मी जे बोललो त्या भीमराव बद्दल त्याच्यावर जरा विचार कराल. येतो मी. जिजाबाई, काय झालं? हसत काय आहेस? काहीतरी बोल. सांगते विचार करू द्या. विचार केला. काय विचार केलास? इकडे या. जिजाबाई, ऐका समधी लोक लवकर बाहेर या. लवकर या. इथं या. समधी लोक लवकर बाहेर या. आज माझं लगीन आहे. आज मी लगीन करणार. मी आज राक्षीला लगीन करीन. म्या नवरी बनणार आणि तू माझी नवरा बनवणार.
आई, अगं काय बोलतेस हे? काही बोलत सुटलीस? आई? कोण आई? कोणाची आई? अरे माझं लगीनच नाही झालंय अजूनपर्यंत. जावा लांब. बघा मी जे सांगतोय ते ऐका. आपण आज जाऊन बोलूयात शांततेत. काय ऐकू? आतमध्ये काय येऊ? हा तुझा आतमध्ये यो आणि याची बायको ही दोघही किती बोलतात हे. तुम्ही लोक कसं सहन करता यासनी? जावा बाजूला वा. म्या आज लगीन करणार म्हणजे करणार. जिजाबाई गप्प बस. आज जा. विचार करा मग. भीमला समजा खरं खरं सांगीन. म्या नाही आज जाणार. म्या तर तुमच्या सोबत लगीन करणार. आणि तुम्ही लोक इथे उभं का आहात? जावा समजा लोकांनी तयार व्हा. लग्नाची तयारी करा. आज माझं लगीन हाय. माझं लगीन होणार. बाबा काय करायचंय? जे ती बोलत आहे ते तर केलंच पाहिजे. अजून काय? मला शोधून काढावं लागल की जिजाबाई खरोखर येडी झाली आहे का नाही. आज म्या परत लगीन करीन. मग माझा नवरा माझ्या संग तसाच वागल जसा बाकीच्यांचा पती वागत्यात. समद नव्यापासनं सुरू होणाराच. हीच नेसून आले होते या घरामध्ये. आज बी हीच नेसून लगीन करणार. असं लग्नाची गोष्ट आठवत आहे तर बाकी समद बी आठवत असेल ना जिजाबाई. जिजाबाई खरं खरं सांग, तू हे असं येडी झाल्याचं नाटक करत आहेस ना? नवरी दिसत आहे ना मी? सांग. मला खरं काय ते आता कळलं आहे. म्हणून आता हे समजा नाटक करायची काय बी गरज नाही. अरे जी विचारते ते सांग ना. सांग लवकर. बंद कर हे नाटक. मला माहितीये तू येडेखुळे नाहीयेस. ये अरे हे बघ. अरे काय करते? ही स्वप्नात लई लगीन केले आहेत. तेव्हा ही साडी नेसली. आज म्या ही साडी नेसणार आहे. बघ जो बघ ना. हा कुंड आहे. आणि आता म्या करणार तुला स्वाहा. बघ ना. गोष्टी ऐकत होतीस ना? थांब जरा. उठ व्हायला. मारून टाकशील का? तुम्ही मलाच का ओरडताय? मला का ओरडताय? तुला शंका आली आहे का म्या येडी नाही हाय?